राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आजही वडार समाजाची संख्या मोठी आहे। हा समाज दगडी कोरीव शिल्पकर्माचा व्यवसाय करतो। दगडफोड्या म्हणून या समाजाकडे अजूनही पाहिलं जातं। या पार्श्वभूमीवर वडार समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीनं कोल्हापुरात वडार समाजाच्या जिल्हास्तरीय मेळावा झाला। सन 1961 पूर्वीचा रहिवासी असल्याचा पुरावा देण्याची वडार समाजासाठी असणारी जाचक अट रद्द करावी या ठरावासह अन्य काही ठराव मेळाव्यात मंजूर करण्यात आले। वडार समाज आजही उपेक्षित आहे। या समाजाला आरक्षणाचा कोणताही लाभ मिळत नाही। दगडफोड्या अशी ओळख असलेल्या या समाजाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। हा समाज भटकी जमात असल्यानं त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी शेती नाही। जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांना सन 1961 पूर्वीपासून महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा पुरावा देण्याची अट आहे। मात्र ही अट पूर्ण करणं अशक्य असल्यानं वडार समाज विविध शासकीय योजनांपासून वंचित आहे। या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात वडार समाजाची बैठक झाली। मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगले, तानाजी पवार, यल्लाप्पा गाडीवडर यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला। सर्व प्रमुख वक्त्यांनी वडार समाजाच्या सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत शासन दरबारी न्याय मागण्याची भूमिका जाहीर केली। वडार समाजालाही आरक्षण मिळावं यासह अन्य मागण्यांबाबत चर्चा झाली। यावेळी सतीश पवार, पूजा पवार, उमेश पवार, अर्जुन देशमुख, मारुती पाथरवट, संजय शिंगाडे, अर्जुन निपाणीकर, शिवाजीराव पवार, सुरेश वडर यांच्यासह वडार समाजाचे नेते उपस्थित होते।